कंधार आगार प्रवाशांच्या गैरसोयीचे केंद्र. कंधार बस स्थानकात प्रवाशांना मूलभूत सुविधांसाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत असल्याचं चित्र समोर येत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छतेकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जाते आहे. दिवसभर ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक बसची वाट पाहत उभे राहत आहेत. एकाही प्लॅटफॉर्मवर एकही गाडी उपलब्ध नव्हती. रिकामे बसस्थानक पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण होते आहे. लांब पल्ला वाहने उशिरा रद्द, तसेच ग्रामीण भागातील वाहने खोळंबून राहत असून फेऱ्यांअभावी प्रवाशांची गैरसोय होते आहे. मात्र आगार प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. स्थानक प्रमुख यांचे बसस्थानकावर दुर्लक्ष. बसस्थानकात सध्या कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. स्थानकात असलेले हिरकणी कक्षाला मात्र जणू कुत्र्यांनी विळखा घातला की काय, असा संताप सवाल जनता करते आहे. आगारात एकही अधिकारी कर्मचारी 1:30 वाजण्याच्या सुमारास उपस्थित नव्हता. सगळ्या खुर्च्या रिकाम्या पाहायला मिळाल्या. स्थानक प्रमुख श्री पळनाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क झाला नाही. तसेच ते केबिनमध्ये आढळले नाही. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांची हेळसांड जाणीवपूर्वक केल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष देऊन प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होते आहे. तुमचं नाव काय आहे आणि इथं कशासाठी आले? राम रणबा कदम, मंगल सांगली. अच्छा, इथं कशासाठी आल्या होत्या तुम्ही? इथं काढायसाठी हे पहिले 200 रुपये भरले हा. आणि आता हे मोबाईल नंबर आणलाय आणि हे आणलंय कार्ड भरलेलं मी, आधार कार्ड आणले तरी आम्हाला हे देणार नाही. म्हणजे म्हाताऱ्या माणसाची हेळसांड तुमचे करायला ते? हा, अशी अवस्था करायला. पैशाची मागणी काय करायला ते जास्त? पैशाची मी काही म्हणलं नाही आता.